नमस्कार यूट्यूबवरील मंडळी, हे बघू शकता हे दोघं जण आहेत ना, आज सकाळ धरून उठल्यापासून खेळतात आणि ह्यांनी खेळता खेळता पाण्याचा खेळ सुरू केलाय. तर तुम्हाला दाखवते मी ह्यांनी पाण्याचं कसं केलंय. हे पाईप लावलाय आणि रानामध्ये पाणी घेऊन गेलेत तिकडं आणि इकडं हे पाणी सोडून दिले. आज अख्खी टाकी त्यांनी पाण्याची रिकामी केली आहे. हे एवढे हुशार आहेत ना, लय हुशारी करते. इथं या नळाला जोडले, इकडे पाईप घेऊन आले. तर मी काम करत बसले, बघितलंच नाही ह्यांनी असले कुठाने करते. तर अख्खी पाणी टाकीची पाण्याची टाकी का अख्खी ह्यांनी खलास केली. इकडे हे सगळं पाणी सोडून दिले. आल्यावर आता आपण त्यांची मजा बघा तुम्ही. आप्पा कसले खवळत आहेत तुम्हाला. होय, काय चाललं राडा तुमचं इकडं? अरे गवत ठेवा त्यांनी लावलेलं. मी अख्खा राडाच चाललंय रानामध्ये. बापरे, काय करतोय दादू ते तू? अरे माती खांदितोय तू. गाजर कुठे आहेत तिथं? गाजराचं कुठं काय विषय तिथं? तुला कुठे दिसले गाजर तिथं? एक दिवशी मी हे खोदवलं होतं आणि हेच कुठेतरी मला गाजर दिसले. मोकर खांदित ते पोरं. रॉकेट उडलं होतं. आता ते उडलं होतं. ह्यांना ह्या दोन्ही पोरांना नाही ना याच्यामुळं अजिबात बाहेर करमत नाही. नुसतं गावाकडे जायचं म्हणते. दोघांचे फोन चालू असते तर गावाला येण्यासाठी. आणि गावाला आले का त्यांना हे लागतंय खेळायला. त्याच्यामुळं त्यांना अजिबात दुसरीकडे करमत नाही. का नाही दादू? तुला करमत नाही ना अजिबात? इथं करमत ना. कशामुळं? हे खेळण्यामुळे ना माती. ह्यांनी सकाळपासून उठल्यापासून ते तिकडून घराकडून पाणी घेतलंय आणि इकडं दारामध्ये सगळं पाणी सोडून दिले. ह्यांनी प्यायला सुद्धा पाणी ठेवलं नाही. आता लाईट आली, पाणी जोडावं लागल. नाहीतर ह्यांनी पाणी प्यायची सुद्धा पंचायत करून ठेवली दोन्ही पोरं. लागन हाताला मध्ये. मला नाही नेत बाळा, दादूलाच येतं ते. आंब्याच्या सावली खाली बसलेत म्हणून ठीक आहे बाबा. असल्या उन्हाच्या कारात जर खेळलं ना उन्हामध्ये तर उन्हाचा झपका लागला की ताप बीप, आजारी पडणं. अचानक सवय नसल्यामुळे उन्हात जर खेळलं की दुखणं यायचं म्हणजे गॅरंटी काय ही नाही, कमी नाही. दुखणं 100% यांना येतच. ह्यांना गावाकडे आलं की सावलीला खेळतात म्हणून ठीक आहे. त्यांनी खेळायला पाहिजे, कारण की त्यांना बसा म्हणलं ना जागेवर तरी ते काय बसणार नाही. तर ते खेळणार का पण निदान बाबा ते सावलीला खेळतात हे तरी ठीक आहे. काय खेळते वेदू तू ते? हा, माचीस कशाला घेतलंय? रॉकेट इकडे सगळं रान हे झालेत, कोरडे झाले, जवाऱ्या निघून गेल्या तर सगळ्या. इकडे सगळं भग लागते. सगळं कोरडं पडले, अजिबात कुठं पाणी नाही काय नाही. त्याच्यामुळे हे सगळं इकडचं असं दुष्काळी भागासारखं. मराठवाड्यात हे असंच हे उंच जास्त डोंगरावर राहिलायत आम्ही. त्याच्यामुळं इकडं पाण्याचा जास्त काही स्रोत नसल्यामुळं असे रान सगळे कोरडं होतं. ज्वाऱ्या जास्त एखाद्याच जागेवर ज्वारी येते. ही साईडला ज्वारी दिसते जी पाण्याखालची, त्याच्यामुळं आहे. नाही तर इकडं साईडचं सगळं बाटूक होतं. छोट्याला ज्वारी होती ती काढून नेली वाटतं यांनी. हे सगळं मोकळं आता उन्हाळ्यात चालू झाल्यासारखं झालंय. वाळवटी त्या फिरतात रानामध्ये. गेले आता इथून, आता दुसरीकडे कुठेतरी काहीतरी चालू करते ना. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.